आई वडिलांना काय वाटलं तुम्ही भरती झाल्यानंतर? आई वडिलांना अर्थात आनंद झाला असणार, पण एकदा तुमच्या शब्दात. खूप आनंद झाला. मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा रिझल्ट कळाला माझा. बर बर बर. नंतर ना मी पप्पांचाच मला फोन आला, तू नाव लागले. वर्षानुवर्ष मित्रांनो धोतरात आणि 3 बटनी शर्टात आपले आई वडील मेहनत करत असतात आणि आपल्या घरातलं एक पोरग असं कोणतरी आर्मीत जातं, पोलीस मध्ये होतं आणि ना अधिकारी झाला तर अजून मोठी गोष्ट आहे. ग्लॅमर आहे त्या गोष्टीला सगळं मित्रांनो. त्या दिवशी मला समजलं की हे यायलेत असं. मी तर खरं सांगतो त्या दिवशी मी म्हणजे मला झोपच लागली नाही की मी किती दिवसांनी 3-4 दिवस म्हणजे 3-4 महिने झाले किती एकदा बघू त्यांना. म्हशी सोबत जे शेण वगैरे काढत होतो तो व्हिडिओ ना माझ्या सासूबाईंनी करून दिलाय मला, शूट केलेला. हो, तो शूट त्यांनी केलं. मित्रांनो तुम्ही काय मिस करत असता? सौभाग्यवतीची सगळ्यात जास्त गोष्ट कोणती मिस करता? भजी, त्यांची भजी केलेली. भजी आणि मिरची खूप मिस करता. खरडा खरडा मला लय आवडतो. लय आवडीचा. खरडा केली की 2-3 भाकरी आधी विचारतो. आमची आई सुद्धा बघल्याला काय पाहिजे विचार आणि तू ते कर, बघल्याला पाहिजे तेच कर. हा मग आईनं लई मुलगा यायलाय म्हणून आईनं लई माझ्यापेक्षा जास्त ते इडलीचं दळून आण बघ, ह्याच म्हणजे आंबोळीचं वगैरे. तुम्ही काय ह्यांची गोष्ट मिस करता जेव्हा ते तिकडे ते येऊन म्हणजे स्वयंपाक करत असताना चिमटा काढायचा. ए बायको मला हे आणून दे, बायको नुसतं ते 2 म्हणजे गेल्यावरती ते 2 दिवस तर माझे आशे होतात, नुसतं भास होतात. बायको बायको तो शब्द जो ऐकून ना मला भासच होतात आणि रडायलाच येतं. मी ते 2 गोष्टीला यावेळी मिस करतो. मित्र नमस्कार, आज आपण आलोय कोल्हापूर जिल्ह्यात, बरोबर. सैन्य दलातले ऑफिसर असो, आर्मीतलं कोणीही असो मित्रांनो सैन्य दलात सुद्धा जॉब करणं म्हणजे कुटुंबापासून लांब राहावं लागतं. आपली पत्नी, आपली मुलं, आपली आई वडील यांना सतत मिस करावं लागतं. आणि म्हणजे आई वडिलांची आणि पत्नीची आणि मुलं मोठी असतील तर त्यांच्या जीवाची काय घालमेल होत असेल ना. आपला पती, आपला वडील, आपला मुलगा 3-4-6 महिन्यातून इकडे येणार, तोपर्यंत वाट बघायची. चातक पक्षी जशी पावसाची वाट बघतो मित्रांनो, तसं ते इतकं हे आहे. हे सगळं जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत बबलूजी आर्मीत आहेत आणि त्यांच्या पत्नी सीमाजी. मित्रांनो हे सगळं त्यांच्यावर आपण खूप छान सविस्तर समजून घेणार आहोत. त्यांचं लव्ह मॅरेज आहे, भरती प्रक्रिया, मुलांना सल्ला मार्गदर्शन आणि लव्ह मॅरेजचा प्रवास, हे सगळं खूप छान जाणून घेणार आहोत मित्रांनो. आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. दोघांची मनपूर्वक स्वागत आणि नमस्कार. नमस्कार. तुम्ही भरती किती साली झाला? 2019 आणि लग्न किती साली झालं? 2023. ओके. मला सगळ्यात पहिल्यांदा सांगा, सांगली, सातारा, कोल्हापूर या इथल्या भागातल्या म्हणजे DNA मध्ये अक्षरशः आर्मी, पोलीस होणं म्हणजे पॅशनेट, एकदम भयंकर, खूप म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर होता तिकडे करत. त्या सगळ्या मुलांसाठी काय सल्ला द्याल तुम्ही? म्हणजे सुरुवातीला त्यांनी डाएट काय ठेवला पाहिजे? डाएट हरभरा, काजू बदाम. परत संध्याकाळी म्हणजे भिजवून त्याला ठेवलं पाहिजे. परत सकाळी उठून ते पहाटे उठल्या ते भिजवलेलं सगळं काजू, हरभरा वगैरे खाल्लं पाहिजे. बाकी त्या पाणी पण त्याचं उरलेलं ते पण पिलं पाहिजे, कारण का त्यात सगळं अर्क त्याचं असते, त्यामुळे आपल्याला स्टॅमिनाला ते चांगलं आहे. बाकी फ्रूट वगैरे, केळी हे खाल्लं पाहिजे. आता ज्याची म्हणजे आता भरती करणारी मुलं ऑलमोस्ट सर्वसामान्य कुटुंबातूनच सर्वसामान्य, तर त्या मुलांच्या खिशाला परवडेल असंच आहे सगळं. त्याच्यामुळे मित्रांनो काही करायला काही अडचण नाही. मूग, मटकी, कडधान्य, मूग, मटकी, कडधान्य. येस. तुम्ही मग अकॅडमी जॉईन केली होती की सेल्फ केलं सगळं हे? नाही, अकॅडमी जॉईन केली होती. ओके. भालवाडामध्ये अकॅडमी होती. ओके. फ्री मध्ये म्हणजे आम्हाला फिजिकल ट्रेनिंग देत होते. योगेश सर म्हणून होते, योगेश परीट. ओके. फ्री मध्ये हो. खूप कौतुकास्पद आहे. 200-250 पोरं होती तिथे. हो. फ्री मध्ये ट्रेनिंग देतात ते. मग त्यांचा उद्देश काय होता फ्री मध्ये देण्याचा? की फ्री मध्ये म्हणजे सर्वसामान्य गरीब घराण्यातली मुलं होती तिथं, त्यामुळे त्यांनी फ्री केलं होतं. ओके. म्हणजे खूप कौतुकास्पद आहे मित्रांनो. असा कोच, असा शिक्षक प्रत्येक भागात झाला तर निश्चितच मुलं अधिक भरती होतील मोठ्या प्रमाणावर. आणि दरवर्षी 15-20 मुले भरती होतात तिथली. खूपच आजूबाजूच्या गावातली. ओके. मग ट्रेनिंग आई वडिलांना काय वाटलं तुम्ही भरती झाल्यानंतर? आई वडिलांना अर्थात आनंद झाला असणार, पण एकदा तुमच्या शब्दात. खूप आनंद झाला. मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा रिझल्ट कळाला माझा. बर. नंतर ना मी पप्पांचाच मला फोन आला, तू नाव लागले. पप्पा मग घरात आले, मिठी मारली.
पेढे वगैरे घेऊन आले. ते माहोलच वेगळा असतो होय. मित्रांनो. म्हणजे अंगावर शहार येण्यासारखी ती परिस्थिती असते सगळी. वर्षानुवर्ष मित्रांनो धोतरात आणि 3 होय. बटनी शर्टात आपले आई वडील मेहनत करत असतात होय. आणि आपल्या घरातलं एक पोरग असं कोणतरी आर्मीत जातं, पोलीस मध्ये होतं आणि ना अधिकारी झालं तर अजून होय. मोठी गोष्ट आहे. ग्लॅमर आहे त्या गोष्टीला सगळं मित्रांनो. हे खरंच खूप कौतुकास्पद आहे. वडिलांनीच सांगितलं तुम्हाला सिलेक्शन होय. झालंय म्हणून. विचार करा मित्रांनो. मग परत ज्यावेळी मी म्हणजे रनिंग करायला गेलतो हा. ग्राउंड वरती, हा त्यावेळेला म्हणजे आईबाबांचा चेहराच मी डोळ्यासमोर घेऊन रनिंग मारले कंटिन्युअस कंटिन्यू. होय. हा 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 म्हणजे त्यांचं कष्ट हे त्यांचा चेहरा डोळ्यासमोर घेऊन मी रनिंग केलं. तर कसं असतंय जगातलं सगळ्यात मोठं मोटिवेशन आई वडील मित्र. होय. कारण तुम्ही तर त्यांच्या मेहनतीला जर तुम्ही दाद देण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या मेहनतीचा रिस्पेक्ट करण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो तुम्हाला मला नाही वाटत की कुठल्या महान मोटिवेशनल स्पीकरचं भाषण होय. ऐकावं लागेल. खरी गोष्ट आहे आणि ग्रामीण भागातल्या अनेक मुलांचं मोटिवेशन ही आईच आहे. आई वडीलच आई आणि वडीलच आहे. हे खूप एक काळ्या दगडाची पांढरी रेघ आहे म्हणायला हरकत नाही. आई वडिलांना ते मोटिवेशन ठेवून काम करतात, मेहनत घेतात. मग ट्रेनिंगला जाण्या अगोदर म्हणजे कसं काय 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 बॅग पॅक करणं हे ते कसं होतं? ट्रेनिंगला सिस्टर म्हणजे बॅग पॅक केले. हा 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 आई. हा, परत हा. सामान म्हणजे जे लागते ते रेग्युलर सामान, डेली सामान हो 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 हो. ते सगळं पॅक करून म्हणजे भरलं. मग नंतर ना ट्रेनिंगच्या दिवशी जाणार होतो तेव्हा हा हा पूर्ण म्हणजे घरातली मित्रमंडळी मला सोडायला आलते भेटायला रेल्वे स्टेशनवर. रेल्वे तो एक माहोलच असतो. मित्र सगळी. मित्रमंडळ काय हा. म्हणलं, मित्रांच्या काय प्रतिक्रिया होत्या? मित्रांच्या प्रतिक्रिया होत्या की भरती झाला म्हणजे ग्रुप मधला मी एकटा भरती झालो सगळ्यांच्या. ओके. त्यामुळे मित्र पण लय खुश झाले. हा हा हा. आई वडील सगळे पाहुणे सगळे खुश झाले. समाधान वाटलं. होय. ग्राउंड म्हणलं तर तुम्ही आउट ऑफ आउटच केला ग्राउंड होय. आणि लेखी परत वगैरे. माझं एनसीसी होतं बी, त्यामुळे मला 20 मार्क मिळाले बी सर्टिफिकेट. अच्छा एनसीसी कॅडेट होता तुम्ही? एनसीसी हा हा बी सर्टिफिकेट होतं, 20 मार्क मिळाले. तिथंच 20 मार्क्स मिळाले. हा मग खूप प्लस पॉईंट आहे. काय असं म्हणजे कॉलेज जीवनात असताना एनसीसी आणि एनएसएस हा विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वात शिस्त शिस्त अतिशय महत्वाचा भाग आहे मित्रांनो. खरी गोष्ट आहे. त्याच्यामुळे तुमचे 20 मार्क मला मिळाले. मिळाले. ट्रेनिंग सुरू झालं, तिथला डायट, तिथलं वातावरण, सगळी वर्दीवरची वाटायचं. तिथलं वेगळंच वातावरण होतं. म्हणजे फर्स्ट टाइम आम्ही गेलतो. पहिला म्हणजे ज्या पहिल्या दिवशी गेलो तेव्हा त्यावेळेला आम्ही रडतच होतो. म्हणजे सोडून आलं सगळं हे ते. हा हा इमोशनल आनंदाश्रू पण असतात ते. हा नंतर जसे ट्रेनिंग झाले सुरू झाल्यावर ड्रेस वगैरे बघून आम्ही पण म्हणजे एक स्वप्न होतं ते पूर्ण झाले. त्यामुळं आम्ही पण म्हणजे फ्री राहायचो, फक्त संडेला मोबाईल. हा हा नंतर डायरेक्ट घरी आला की ट्रेनिंगच्या दरम्यान तर येता येत नसेल? 6 महिन्याने घरी आलो. 6 महिने. मग तेव्हा काय भावना होत्या सगळ्यांच्या? 6 महिन्याने घरी मी आलो. परत आमची मिरवणूक निघाली जयसिंगपुरातनं. बर. परत म्हणजे 200-300 अनेक मित्र होता माझा जयसिंगपूरचा, त्याच्या माझी मिरवणूक निघालेली जयसिंगपुरातनं. बर बर. 200-300 अशा गाड्या माग आमच्या घरा पण सोडायला असं होतं. माहोलच असतो ना. आणि घरातली ओढ, पप्पा मी कधी बघणार म्हणजे भेटण्यासाठी दीदी. अंगावर शहारा येण्यासारखं आहे मित्रांनो. ग्रामीण भागातल्या मुलांचं तुम्हाला माहित नाही हे किती भयंकर वेड आहे. त्या गोष्टी तुम्ही विचार नाही करू शकणार आर्मीचा आणि पोलीसच्या बाबतीमध्ये. आणि अधिकारी झाला तर अरे बापरे काय विचारण्याच्या पलीकडे. मग मला सांगा, आता आपल्यासोबत त्यांच्या सौभाग्य होते सीमाजी, आणि दोघांची ग्रॅज्युएशन होऊन हे सैन्य दलात आहेत आणि त्याही खूप चांगला संसार सांभाळतात. आणि महत्वाचं म्हणजे यांचे सोशल मीडियावरती लाखोचे फॉलोअर्स आहेत है ना. सोशल मीडिया कपल खूप व्हायरल आहे मित्रांनो. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, त्यांचे व्हिडिओ बघितलं लक्षात येईल तुमच्या. कुठल्याही पतीला किंवा कुठल्याही पत्नीला आपला जोडीदार आपल्या जवळ असणं हे खूप महत्वाचं असतं. पण नोकरी, करिअर या सगळ्या गोष्टीमुळे तडजोड करावी लागते मित्रांनो. आणि त्या भावना ज्या असतात त्या तिकडे सोशल मीडियावर रोमॅन्टिक गाणं टाकून ते इतकं एन्जॉय आणि इतकं व्हायरल झालेलं असतं. मला सांगा, तुमचा पहिला व्हिडिओ कधी व्हायरल झाला होता? जेव्हा माझी फर्स्ट वटपौर्णिमा होती तेव्हा. ओके. तो किती मिलियन गेला होता? म्हणजे 22 मिलियन. 22 मिलियन लोक. त्याच्यानंतर हा आता पिचे हे तुफान तो गेला. मी तर आता तो तर मला वाटतं खूपच व्हायरल झाला. 2-3 दिवस झाला. 2-3 दिवस खूप व्हायरल झाला.
मला सांगा जस्ट म्हणजे आम्ही गावी चाललेलो तर त्यांनी मला रील सोडलेली. मीच मग म्हटलं तसंच असं केलं. करूया चला म्हणून ते त्याच्यावरनं तो व्हायरल झाला. व्हायरल झालं. तुम्ही फेसबुक सोशल मीडिया कधीपासून वापरताय? मी नाही वापरत नाही. पहिलं म्हणजे वापरतच नाही. नाही. तुम्ही कधीपासून? मी कॉलेजला म्हणजे 11वी 12वी असतानाच मी PUC पासूनच वापरते. तेव्हापासूनच हो, तुम्ही हो. तेव्हापासून तुमचं इन्स्टा होतं इन्स्टाला, पण एवढे फॉलोअर्स नव्हते. एक 5-10 हजार पर्यंतच होत. ते एन्जॉय करतात, त्या घरी हो. असतात, त्या खूप चांगले व्हिडिओ सोशल मीडिया टाकतात, त्यांच्या शेतातले काम करतानाचे जनावरांसोबतचे खूप चांगले चांगले व्हिडिओ असतात. वटपौर्णिमेचा व्हिडिओ व्हायरल झाला म्हणजे किती हो. चांगली गोष्ट आहे. हो. सौभाग्यवती आहे ना, ते खूप चांगली गोष्ट आहे, व्हायरल झाला. मग त्याच्यानंतर म्हणजे त्याच्यानंतर खूप झालेत, पण पर इतके लॉंग नाही. डिस्टन्स झालं ना, Long 2-3 distance, होय, मिलियन. झाले. परत आजी सोबत टाकलेला तो पण व्हिडिओ व्हायरल झाला. ओके. 3 मिलियन आता गेला. मला सांगा, 3-4 महिन्यातून आपले पती जेव्हा घरी येतात हा. तेव्हा तुम्हाला नेमकं काय वाटतं? जो जी म्हणजे आनंद असतो ना, जो हा. तो म्हणजे त्या एक सैन्याची बायको समजू शकते. हा 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 दुसरं काही नाही. तो- त्याच्यानंतर ते आले, त्या दिवशी मला समजलं की हे आलेत हा. असं. मी तर खरं सांगतो, त्या दिवशी मी म्हणजे मला झोपच लागली नाही की मी किती दिवसांनी 3-4 दिवस म्हणजे 3-4 महिने झाले हा. किती एकदा बघू त्यांना, कसं असते त्यांचं जीवन ना, म्हणजे आपल्या म्हणजे बायकोपासनं किंवा आपल्या परिवारपासनं सोडून राहणं त्याच्यानंतरला म्हणजे खूपच म्हणजे हो, खूप हो. कौतुकास्पद आणि गोष्ट. अभिमान वाटतो मला की मी एक सैन्याची बायको आहे. हा की हा मला कुठं पण गेल्यानंतर त्या म्हणजे बबलू फौजीची बायको आहे असं ओळखतात. एक खूपच आदर आणि ऊर भरून येतो. हो, आणि मान तिला द्या, असं नाही की सगळ्यांनाच देतात, हा. पण एक सैन्याची बायको आहे, तिला किती आदर असते. हा. मीच असं नाही, इतरही सैन्याच्या बायका आहेत, हो. ते पोलीस असू दे हो. किंवा आर्मी असू दे, रिस्पेक्ट तो असते. खूपच रिस्पेक्ट दिला. आणि लॉंग डिस्टन्स म्हणजे कसं राहावं की आपला नवरा तिकडं आहे, हा. आपण कसं राहावं, त्यांचे आईबाप आमचे आईबाप हो हो. असं समजून घेऊन राहावं. आणि माझं खरं सांगतो, जो मी म्हशी सोबत जे शेण वगैरे काढत होतो तो व्हिडिओ ना माझ्या सासूबाईंनी करून दिलाय मला. शूट हो, केलेला. हो, तो शूट त्यांनी केलाय. मित्रांनो बघा. हा हा मला खूप सपोर्ट करतात, माझे सासरे पण मला खूप सपोर्ट करतात. एक वडिलांसारखं मला म्हणजे हे करतात. हा, मला हा. असं कधी हे मिस्टर नाहीये, नाही तर हिला कसं वागवावं, तिला हो. सगळी कामं करून घ्यावी, हा. असं कधी सासरवास नाही. नाही 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 मुलीसारखं. मुलीसारखं. हे खूप कौतुकास्पद आहे, सगळ्यांनी आणि मला लक्षात त्यांनी घ्या. स्वतः शिकवत आहेत, अजून मी शिकत आहे. हा. मला त्यांनी कॉलेजला. शिकायला कॉलेजला परमिशन दिलेत, मी जायला शिकायला चाललोय. क्या बात आहे, हो क्या हो, बात आहे. मला खूप सपोर्ट आहे त्यांचा. म्हणजे खूप त्यांची एक इच्छा आहे की मी MPSC म्हणजे वगैरे असं परीक्षा द्याव्या. द्याव्या. हा मी प्रयत्न नक्की करीन, पण कसं मी सोशल मीडियावर जास्त असतो, हा हा. त्याच्यामुळे माझं ना ते, आणि तुम्हाला माहित आहे MPSC म्हणजे खूप सगळं हो. आपलं काय असेल ते बाजूला ठेवावं लागतंय. असं नाही, तुम्हाला जर सिलेबस लक्षात आला हा. MPSC UPSCचा आणि जर तुम्हाला कळालं ट्रिक काय करणं आहे, तर तुम्ही होऊ शकाल. हो, काही हो, असं हो. वेगळं नाही, एकदा ते ट्रिक तर लक्षात आली पाहिजे. आता कसं आहे, खूप जण 8-10 वर्ष अभ्यास करतात, काहीतरी मागे पुढे हा, झालेलं हो, असतं. हो, हो. असं नाही की बाबा MPSC काय जगावेगळा अभ्यास आहे असं सिलेबस. UPSC असो का MPSC असो, तुमच्या सिलेबस लक्षात आला, होय. टू द पॉइंट काय करायचं हे लक्षात आलं की तुम्ही प्रिपेअर करा 1-2 वर्षात आणि पोरं कलेक्टर होतात 1-2 वर्षात होय. आणि 10 वर्षांनंतरही होतात. प्रत्येकाची परिस्थिती. जिद्द पाहिजे. पण फक्त असं एवढं. आम्ही व्हायरल होण्यासाठी व्हिडिओज नाही करत, फक्त एक अहो, एंटरटेनमेंट. आपलं तुमचं नवऱ्याबद्दलचं प्रेम आहे ते. होय. आपुलकी. पण मला सांगा, म्हणजे किती टफ असतं ना 3-4 महिने आपला टफ असतं नवरा दादा. तिकडे सैन्य दलामध्ये आणि कसं काय, एकदा शब्दात सांगा. एकदा शब्दात सांगा. ह्याने एकदा ड्युटीवर जातात, म्हणजे फौजी साहेब तर आपल्या त्यांची ड्युटी असतेच, हो. ड्युटीला जातात. जेव्हा मी ह्यांना फोन करतो, एकदा ह्यांनी रिसीव्ह करत नाहीत, हा, मला हा. खूप वाईट वाटतं की मला खूप आठवण येते यांची. आणि त्यानंतर मला रडायलाच येतं, ह्यांनी जर फोन वगैरे उचलले बापरे. नाही तर मी रडूनच मोकळी होतोय. त्यानंतर यांनी फोन केले की नाही, जरासं राग करतो, फोन उचलला नाही साही जरा, मग ह्यांनी मला सांगतात आम्ही ड्युटीला गेलतो, असं झालं, तिथं चालत नाही, हा. असं म्हणून सांगितलं ना, तर मग म्हणून मी गप बसतो. त्याच्यानंतर मग जे काय आहे ते मी रडूनच, मग नंतर चला मी व्हिडिओ कॉल करूया, तुम्ही पण करा मी पण. मग व्हिडिओ कॉल करतो, मग ते एक्सप्रेशन करतात, ताव देतात. मग त्याच्यात ते जे काय मी भांडलेलं असते, त्यांना काय बोललेलं असतं ते खूप छान सगळं व्हायरल हो, व्हिडिओ होतं. कॉल मध्येच आम्ही प्रेम व्यक्त करतो. हो हो. हा हा हा. म्हणजे मित्रांनो बघा ना, हे कसं आहे, लक्षात घ्या. पण लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप पती पत्नी असो, भाऊ बहीण हा, असो, हो, हो. सगळ्यांसाठी खूप टफ आहे ना. टफच आहे दादा, असं नाही की सैन्याचीच बायको सगळं करू शकते. नाही नाही, खूप सगळ्या जणी आहेत, खूप जणांची पण पती किंवा बायको सुद्धा कामासाठी दुसऱ्या करिअर परगावाला साठी. असतेच. हो हो. पण त्यांचं कसं, त्यांनी 8 दिवसाला, संडेला, एकत्र, सॅटर्डेला हा. असं भेटू तरी शकतात, पण हो. तसं आमचं नाहीये ना. हा हा. आम्ही 3-4 महिन्यानंतरच भेटू शकतो. तुम्ही काय मिस करत असता सौभाग्यवतीची? सगळ्यात जास्त गोष्ट कोणती मिस करता सैन्यात असताना?
सगळ्यात गोष्ट पहिली म्हणजे पहाटे 7-8 वाजता म्हणजे उठवते मला, 6 वाजता इथे पण हा. नको म्हणते झोपतो तरी पण उठवतेच मला. ते मिस करता तुम्ही? हे अंतरून ओढायचंच. हा. अजून काय खाण्यापिण्या वगैरे काय मिस करतात ते? खाण्यापिण्यावर काय म्हणजे त्या खूप छान स्वयंपाक बनवतात असं त्या म्हणाला, तर काय मिस करतात त्यांचा पदार्थ एखादा? भजी, त्यांची भजी केलेली. भजी आणि मिरची खूप मिस करता. खरडा खरडा मला लय आवडतो. लय आवडीचा. खरडा केली की 2-3 भाकरी 2-3 दिवसात म्हणजे मी सपोज खरडा किती पण असू दे एवढा. एवढं तिखट वांग्याचं भरीत, त्या 2 डिश तर यांना एवढ्या आवडतात, लय आवडतात दादा. त्यांना दुसरं काही नाही दिलं तर पण चालते, भाजी काय वगैरे असं, पण त्या 2 तरी मी करून ठेवतो. ह्याने यायचं असलं ना, माझं तर धमक्या असते. वांग्याचं भरीत असतं. मित्रांनो, म्हणजे मला जे आवडते ते म्हणजे आणि दर वेळेला मी ह्यांनी सुट्टीला आले असं नाही की माझ्या मनानं स्वयंपाक करायचा. मी आधी विचारतो. आमची आई सुद्धा बबल्याला काय पाहिजे विचार आणि तू ते कर, बोलायला पाहिजे तेच कर. मग आईनं लई, मुलगा यायलाय म्हणून आईनं लई माझ्यापेक्षा जास्त ते इडलीचं दळून आण बघ, ह्याचं म्हणजे आंबोळीचं वगैरे, लई खुश नाही. किती कौतुकास्पद आहे, मला खूप छान वाटतं. मित्रांनो, तुम्ही महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी ठेचा म्हणलं जातं, आमच्या सांगली, सातारा, कोल्हापूरला खरडा म्हणलं जातं, आणि हा खरडा शब्द खूप प्रचलित आहे. आणि वांग्याचं भरीत तर सगळ्यांना माहिती आहे. खरडा खूप आवडतो मला. मित्रांनो, फौजी आहे, त्यांना खरडा खूप आवडतोय. मग तुम्ही काय ह्यांची गोष्ट मिस करता जेव्हा ते तिकडे ते येऊन म्हणजे स्वयंपाक करत असताना चिमटा काढायचा, ओके बायको मला हे आणून दे, बायको नुसतं त्यांनी 2 म्हणजे गेल्यावरती ते 2 दिवस तर माझे आशे होतात, नुसतं भास होतात. बायको बायको तो शब्द जो ऐकून ना मला भासच होता आणि रडायलाच येतं. मी ते 2 गोष्टीला यावी मिस करतो. बापरे, असं नाही काय पण उगाचच कळ काढायची, काही नसताना यायचं चिमटी काढायची, यायचं. पण हे रोमॅन्टिक गोष्ट आहेत खूप. काही असू द्या, मी काय करत असलो तरी पण यायचं चिमटी काढायची लय, आणि तर असं करायचं. पण कधी मला असं त्यांनी शिवी दिली नाही, तो ओरडले नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्ही अरे तू करतच नाही. इकडे या बायको, इकडे मला ह्यांनी सुद्धा नाव कधी घेतलं नाहीत त्यांनी मला. रिस्पेक्ट करतो मी. मला एक गोष्ट सांगा, तर खरं तर म्हणजे अनेक जण रिलेशन मध्ये असतात, ते अरे तुरे बोलतात, पण आफ्टर मॅरेज पण खूप जण अरे तुरे बोलत असतात, आणि ते भारी वाटतं, किंवा अरे आपला हक्काच आहे, अरे काय रे असं म्हणलं की ते भारी वाटतं, असा समज आहे अनेकांचा, आणि तसं असतंही अनेकांचं. तर तुम्ही हे कसं मॅनेज करता मग? नाही मॅनेज आणि मी खरं तर यांना अहो पण हे कधी तर म्हणतो, पण मी जास्तीत जास्त पिल्या आणि सोन्याच म्हणतो. यांच्या वडिलांसमोर, यांच्या आईसमोर, बहिणीसमोर, भावासमोर, आजीसमोर, काय आणि पाहुण्याच्या नात्यांच्या सुद्धा मी यांना कधीच असं काय अहो या नाही, पिल्या हा पाहिजे ते. एकदा म्हणा ना एकदा म्हणा. काय म्हणता मग पिल्या? काय नाही, असंच की. आमचे सासरे म्हणजे माझे बाबा, म्हणजे सासरे पप्पा पण आमचे चिडवतात, ए पिल्या ये की, बोलवालीत की, अहो तुमचे असं म्हणतात. तुमची म्हणजे एक मजाच येते घरात, ह्यांनी आले तर खूप मजा येते. आई पण म्हणजे आमच्या आई पण खूप खुश होतात. म्हणजे एक माझे लहान दीर आहेत, ते पण खूप कॉमेडी मॅन आहेत, कॉमेडी खूप घरातले म्हणजे फ्रीली वातावरण. ह्यांचं लव्ह मॅरेज आहे मित्रांनो, तिथं स्टोरी तुम्ही बघणार आहातच. मग ते चिमटा काढणे तुम्ही मिस करता. स्वयंपाक घरातलं रोमॅन्टिक होणं हे सगळ्यांचं स्वप्न असतं, खरी गोष्ट आहे ना. मग त्याच्या आणखी काय मिस करता? त्याच्यानंतर हेच की आज मला हे करून दिला नाही सा म्हणून जरा रुसणं बसणं, आणि केव्हा मी त्यांना जरा पावभाजी वगैरे काहीतरी केली की मला खूप आठवण येते यांची. हो, पावभाजी घरी वगैरे मिसळ वगैरे केलं ना तर खूप आठवण येते, छान असते. पण आपण जे खातो ते मिळत नाही ना तिथं, कोण देणार आहे ना पावभाजी? हे बायकोची आपुलकी आहे, तिकडे तुम्ही मिस करतास ना. घरातलं म्हणजे जेवण आवडतं, काय जास्त आवडतं तुम्हाला? आणि अजून काय मिस करता तुम्ही? एक तर तुम्ही चिमटा काढणं मिस करता, स्वयंपाक घरात येऊन केस ओढणं मिस करता, त्याच्यानंतर तुम्ही भरीत किंवा भजी हे स्वयंपाकातल्या गोष्टी त्यांना आवडतात, ते केल्यानंतर तुम्ही मिस करता. अजून काय मिस करता? अजून मिस म्हणजे खूप गोष्टी आहेत अशा अजून मिस करायच्या. पण एकदा भेटले 3-4 म्हणून समोर आले आपले पतिदेव, मी आलेल्या बरोबर आधी मिठी मारतो, आल्या बरोबर आधी, मग नंतर त्यांना आल्यानंतर गरम पाणी वगैरे करतो, त्यांना मी स्वतः आंघोळ घालतो.
हो, मी आंघोळ घालतो पहिली दिवशी, मग नंतरला मग आई वगैरे, आई पण घालतात, पण आई नंतर आई घालतात वगैरे. लई लाड होतात ना घरी. लई लाड होतात. मी जागेवर हालत नाही, असं हातात येते तिकडनं हातात येते. पण मी कामात असलं तर असं नाही की मला ते हवंच आहे, मला घेऊन दे, असं नाही. आपण स्वतः उठतात, घेतात, वाढून घेतात, पाणी घेतात, स्वतः घेतात. असं नाही की तिनंच द्यावं मला, असं नाही. असं आहे. पण कुणाला कोण ओळखणार पण नाही आम्ही दोघं असं राहतो. हा, आणि तुमचं लव्ह मॅरेज आहे, तुम्हाला ऑलरेडी रिलेशन लव्ह मॅरेज आहे, म्हणजे असं नाही की बाबा सगळे छान राहतात, पण काय होतं बऱ्याच गोष्टी माहित होतात ना लव्ह मॅरेज मध्ये अगोदर. आवडीनिवडी माहिती, आवडीनिवडी, त्यांना काय खायला काय आवडतं, नाही काय त्यांना खायला काय जास्त आवडतं. रॅपिड फायर जिलेबी. हा, अर्धा किलो अंडा तरी पण खाते, अर्धा किलो. बापरे. मला लय आवडते स्वीट मध्ये, जिलेबी खूप आवडते. जिलेबी, बाकी काहीच नाही, बाकी काही आवडत नाही मला. बरं, त्यांचा आवडता रंग कोणता आहे? पिंक. पिंक, बरोबर आहे ना. साडी म्हणजे त्याच्यामुळं, आणि त्यांनी काय म्हणतात, परंपरा संस्कृती 100% जपली असाव्या म्हणतात आमचे बाबा. मग त्यांच्या शब्दापावली कशा आहेच की. नंतर ह्यांच्या संघ गेलं तर तिथं कधी मला लादले नाहीत, म्हणजे तू तेच करायला पाहिजे, तू ड्रेसच का घातलीस, असं कधीच नाही. पण मी हे आले की नाही, मग ह्यांच्या संघ फिरायला गेले की घाल म्हणतात मला, मी ह्यांनी आले तरच घालतो. प्रत्येकाची चॉईस आहे असं काय. हा, आणि तुम्हाला सांगा, आता ते वातावरण राहिलं नाही की तू असंच केलं पाहिजे, तसंच केलं पाहिजे, पण तरी पण ना, जे मुठभर महिलांचे उदाहरणं घेऊन म्हणता येणार नाही, काही ठिकाणी खरंच पत्नीला आपल्या खूप बंधनात पण ठेवतात, खूप खूप बंधनात ठेवतात. हेच कर, असंच कर, हेच घाल, तेच घाल, असंच ड्रेस, आज मोबाईल नाही, हे नाही, ते नाही. भयंकर आहे. खरं तर हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. स्वातंत्र्य ही जबाबदारी आहे, आणि ती जबाबदारी जर छान सगळ्यांनी सांभाळली तर मला नाही वाटत कोणाला संशय घ्यायची गरज आहे. खरी गोष्ट आहे. विश्वास पाहिजे पहिला, दोघांच्या मध्ये. ट्रस्ट बद्दल काय सांगाल तुम्ही? मी तर यांना असं म्हणजे असं डोळे झाकून यांच्यावर इतका विश्वास ठेवू शकतो, म्हणजे काहीच प्रॉब्लेम मला काहीच नाही. मला म्हणजे कुठल्या मुली संग बोलले, असं जरी कुणी मला काय म्हंटल तरी पण मी विश्वास ठेवणार, मला एवढा विश्वास आहे त्यांचा. हा, हे महत्वाचं आहे. आणि तुमचं कसं? माझा पण खूप विश्वास. मी म्हणजे जास्त म्हणजे राहून कळतेच की काय तर झालं तरी हा व्यक्ती कशी आहे ते समजते, त्याच्यामुळे हा, आणि हे जपलंच पाहिजे. हा, जायची टाइम आला, जायचा टाइम आला, नको होतंय मला ते 4 महिने कसं काढायचं माझं मला समजतं. बापरे. आणि कसं एक म्हणजे मी जेव्हा काम करत असतो तेव्हा आमच्या गल्लीमधनं वगैरे टू व्हीलरनं कपल्स वगैरे जातात, मला कसं तर वाटतं, अरे वा कसं जायला त्यांनी, आणि मी लगेच ह्यांना फोन करतो, आज त्या गेल्या बघा म्हणून. मी जळवतोय त्यांना. तुम्ही मग अशी ऑफ कॅमेरा जेव्हा आपली चर्चा झाली तेव्हा नवरा आल्यानंतर काही फक्त फिजिकल रिलेशन वगैरे असंच नसतं, पण खूप बोलणं, ते शेअरिंग करणं, कम्युनिकेशन करणं, हे एकदा सांगा तुम्ही. हा, आणि असं नाही की नवरा सुट्टीला आल्यानंतर किंवा कोणीही असू दे, नवरा फक्त फिजिकल साठी नाहीये, आपल्या तो भावना सुद्धा, म्हणजे नवरा समजून घेऊ शकतो. त्याला जरी काम नसलं ना, तो जरी कामात असला ना, तर आपण जावा ना, आपण जाऊन त्याला समजून सांगावं की मला थोडासा टाइम द्या, आपण बोलूया, मस्त करूया, मजा करूया, 4 गोष्टी झालेल्या, रिलॅक्स होतं माणूस. खूप रिलॅक्स होतं. मी तर खूप रिलॅक्स होतो. मी सगळं भांडी धुणं पासणं ते सगळं सांगतोय, आज हे काम केलं मी, ते काम केलं मी, हे काम केलं. तुम्हाला काय वाटतं त्यावेळी? डोकं दुखतं, मी कधी बाहेर जाईन वाटते का? सुरू झालेल्या बरोबर, आता मी हे केलं, तुम्हाला काय करून देऊ, असं तसं तसं. खरं सांगतो, नवरा जर समजूतदार असला ना तर बाई अख्ख्या घराला समजून घेऊ शकते. हे वाक्य खूप खरं आहे, आणि हे वाक्य कोण बोलतंय? एका सैनिकाची सौभाग्यवती बोलते, आदर्श घेण्यासारखं आहे. हा, मग खरंच. त्याच्यानंतर मग काय आपलं आहेच रुटीन दररोजच. काय आहे, फिजिकल तर काय आहेच, आयुष्यात आहेच ना. पण आपण आपल्या मुलांसाठी, आई बाबांसाठी किती टाइम द्यायला, हे महत्वाचं. हो, मी म्हणतो सतत, मला चला की इकडं घेऊन जाऊया, चला की मला इथं घेऊन जा. फिरवतात का तुम्हाला? फिरवतात, तसं काय नाही, फिरवतात. आणि मला जे आज सांगितलं की आणून देतात, असं नाही की देत नाही तसं, पण मी जरा चिडचिड करतो नाही तर. फिलिंग्स खूप मिस करतात. मी खूप मिस करतो सगळ्यांच्या, नाही आम्हीच असं नाही, सगळे व्यावसायिक असो, व्यावसायिकांना पण खूप बाहेर राहावं लागतं, आणि सैन्य दलातल्यांनाही सुद्धा मित्रांनो ते बाहेर खूप मिस करतात. आता त्यांचे पिंक कलर जास्त आवडीचा वगैरे तुम्ही सांगितलं, आता ह्यांचं जेवणातलं फूड कोणतं आवडीचं आहे मला सांगा? तो दही एकलंय आवडतं, आणि म्हणजे असं आम्ही आता फरसाणा वगैरे, त्याला काय म्हणतात, बाहेरचं खाणं असं म्हणतात. फरसाणा म्हणा, फ्रूट असं काहीतरी असलं ना, नाही चिरमुरे वगैरे असतात ना, ते काही नाही, मला नको, हे मला फक्त चहा द्या. चहा संग जरी टोस्ट द्यायला गेलं तरी नको. चहा आणि खरडा भाकरी दही खूप आवडते, लय आवडतं. फेवरेट आहे. घरचं खातात ना, बाहेरचं कधी खात नाही.
त्यांचा आवडता कलर त्यांचा आवडता सांगा. बायकोलाच माहित नाही आवडता कलर. कुठलं पण मला माहिती. कुठलं पण घालतात. डायरेक्ट 7 बाहेरला लावून देतो. बघा कसं हे हा माहोल आहे लक्षात. तसं काय नाही की कलर येवाचा आवडता असं, पण मी जे काय घेतलं की हा आवडीने हे घेतात. हा हे सांगा ना. बायकोचं जे आवडते ते म्हणजे घालते म्हणून सांगायचं. असं हा असं आहे का. बरं मी जे घेईल ते. तुम्ही कोणते कपडे जास्त चॉईस करता मग? मी यांना असं एकदम लाईटलीच घेतो, एकदम पण डार्क वगैरे असं घेत नाही. पण तुम्हाला सांग, तुम्हाला डार्क कपडे छान दिसतील. तुम्ही डार्क जास्त घाला. कारण का माहितीये का, कपड्यांची पण एक एलओसी आहे, कुठं कसे आणि का घालावे की एलओसी आहे. ती जर एलओसी मेंटेन केली तुम्ही हँडसम दिसाल अजून. मग तुम्ही अजून जळवायचं ना. आता लग्न झाले हँडसम नको आम्हाला. नाही असू दे, काय प्रॉब्लेम आहे मेंटेन राहायला. ते तर मित्रांनो लक्षात घ्या, ते सुट्टीवरती आलेले आहेत आणि सुट्टीवर आल्यानंतर अशीच मुलाखत झाली पाहिजे, गुण्या गोविंदाने, एन्जॉय, हसणं वगैरे आहे ना. तुम्ही कंटिन्यू सिरियस तर टॉपिक डोक्यात असतोच की, ड्युटी सिरियसच असते ना तुमची. किती डोळ्यात तेल घालून जपावं लागतं मित्रांनो. आज आपण हिथं जी मुलाखत घेतो ना, ही मित्रांनो या देशातल्या शेतकऱ्यांमुळं आणि सीमेवर असणाऱ्या जवानांमुळे घेतोय मित्रांनो. आपण पोट भरतोय ते शेतकऱ्याच्या भाकरीमुळे भरतोय आणि आपण सुरक्षित आहोत ते सैनिकांमुळे आहोत मित्रांनो. मला खूप अभिमान आहे की मी एका सैनिकाच्या कपल मुलाखत घेतोय. सौभाग्यवती आणि पतिदेव त्यांच्या सोबत आहेत. कल्चर खूप जपणं महत्वाचं आहे. तुम्ही मगाशी सांगत होता, कल्चर जपण्याच्या बाबतीत इतर मुलींना काय सल्ला द्याल तुम्ही हो? म्हणजे आपली संस्कृती, साडी असो, पेहराव असो, पुरुषाचं कसं राहणं, स्त्रीचं कसं राहणं, ग्रामीण कल्चर, ह्यातून कसं जपलं पाहिजे आपली भारतीय संस्कृती, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? हा, इतर दिवशी तुम्ही ड्रेस वगैरे घालू शकता, पण सणवारचं तरी साडी घालून, म्हणजे ज्या देवाला आपण पूजतो त्या ती नऊवारी साडी, नऊवारी असू दे, सहावारी असू दे, ते एक चांगलं असतं की आपण सकाळी उठून आंघोळ करून देवपूजा केलेली किती भारी ती साडी. खरंच एक तुळशीचं काय म्हणतात ते, नवऱ्याच्या पाया. आणि आम्ही एक म्हणजे सकाळ सकाळी आंघोळ झाली, पूजा झाली की पाया पडतो. हे कल्चरच आहे. तुम्ही पण पडता ना? अच्छा, हे नाही पत्नीच्या कसं तसं तेवढं ह्याला नाही अजून, पण मी दररोज पडतो. मी आई बाबांच्या पडतात. मित्रांनो तुम्हाला खरं सांगू, तुम्ही काही म्हणा बरं का, पण हे संस्कार आहेत आणि हे खूप सुंदर आहे. अनेक घरांमध्ये हे संस्कार पाहिजेत. आणि असं नाही की कसं माणूस नवरा असला तर कसं पण फ्री मध्ये राहू शकतो आपण, फक्त त्या 4 रूम मध्ये. पण जर आपण 4 चौघात असलं की नवऱ्याची किंवा नवऱ्यानं बायकोची इज्जती त्याच क्षणाला वापरलं पाहिजे. तर माझ्या बायको असे करते तसं करते, त्याला काही हे नाही, अर्थ नाही. खरी गोष्ट आहे. रिस्पेक्ट, एक रिस्पेक्ट गिव्ह रिस्पेक्ट, एक सिंपल आहे. तुम्ही ह्यांच्या हातचे भजी खूप मिस करता. अजून काय वेगळं मिस करता? ते चिमटा काढणं मिस नका करा. नुसते पिल्या म्हणजे ते मिस करता. ते मिस करता. हे लाजतात आहे का? लई लाजतात. कोण? लई लाजतात. आमच्या पण गावाला गेले की नाही तिथं पण असं खरं लई फ्रीली राहतात आमच्या तिथं तिकडे एकदम फ्रीली. तुमच्या माहेरी सासरा संग फ्रीली राहायला लागते. सासरा संग फ्रीली राहायला लागते का? त्यांचा पण स्वभाव खूप नॉटी आहे मित्रांनो, तुमचा पण नॉटी आहे. आणि तुम्ही इतर मुलींना काय सल्ला देऊ इच्छिताय की जे भरती करतात आहे किंवा जे रिलेशनशिप मेंटेन करत आर्मीची पोलिसची तयारी करतात आहे? भरती करणाऱ्या मुलांना एवढंच सांगायचंय म्हणजे भरती आपण आपल्या स्वतःच्या ह्याच्यावर करायचं. पुन्हा म्हणजे कोण येत नाही याने आपण स्वतः प्रॅक्टिस करायला पाहिजे. बाकी म्हणजे आपल्या आई वडिलांची इच्छा पूर्ण केली पाहिजे. म्हणजे स्वतः म्हणजे घडलं पाहिजे. स्वतः प्रॅक्टिस केली पाहिजे. स्वतः म्हणजे मेहनत केली पाहिजे. आणि ते जर समजा भरतीची तयारी करणारा एखादा मुलगा रिलेशनशिप मध्ये आहे कुठल्या मुलीच्या, तर त्यांना काय सल्ला द्याल? दोघांनी पण टाइम दिला पाहिजे. म्हणजे रिलेशन मध्ये मुलगी आहे त्यांच्या सोबत समजून घेतलं पाहिजे, विश्वास ठेवला पाहिजे. विश्वास, त्या मुलगीने पण त्याला सपोर्ट केला पाहिजे. मग ते नातं लास्ट पर्यंत टिकत जात. तुम्ही काय सल्ला द्याल? म्हणजे रिलेशनशिप मध्ये आहेत, समजा एक आर्मीची तयारी करतायत किंवा पोलीसची तयारी करतात आहे, एक मुलगा मुलगी रिलेशनशिप मध्ये पण तयारी करतात, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? आता एक मुलगी किंवा एक मुलगा प्रेम करत असेल, जर तो भरती वगैरे होत असेल तर त्या मुलीनं त्या मुलाला सपोर्ट केलं पाहिजे की काही होऊ देत,
तू ते जे कार्य घेतलंयस हाताला ते तू पूर्ण कर, मी तुला साथ देतो. बघा मुलगा नाही केलं ना तर सांग. जोडीदाराने जरी साथ दिली ना की हा तू बघ, तू जे करायलास मी आहे तुझ्यासोबत, काय एखाद्या मुलगीने म्हटलं तरी नाही, मुलगा ज्या क्षणी जे घेतलं ते कार्य नक्की कर. पण त्याच मुलीने जर मुलाला की हा तू असा आहेस तसा आहे, तुझं झालं नाही तर मी काय करू, असे जर क्वेश्चन्स तिला विचारलं की त्या मुलाचं मन विचलित होतंय, असं चंचबिचल होतंय. हे भरती करणाऱ्यांसाठी सल्ला आहे. भरती करण्यासाठी सल्ला आहे. त्याच्यानंतर खरंच त्या मुलाने सुद्धा ती प्रियसी असू दे किंवा आई वडील त्यांचं त्यांना मी शब्द दिलाय की ते करणार आहे, भरती होऊन दाखवणार आहे, ते त्यांनी ते एक शब्द पाळायलाच हवाय. आणि मुलानं सुद्धा जर प्रियसी चांगली असेल, ती समजून सांगत असेल की तू असं करू नको तसं करू, तिचं ऐका. आणि तर ती मला लईच दबाव खाली घालते म्हणून तिला सोडायचं दुसरी संघ, म्हणजे असं बोलायचं असं नाही करायचं. जिनं समजून घेतले तिच्या संघ व्यवस्थित राहिले की आपलं जे कार्य आहे ते होते. कौतुकास्पद गोष्ट आहे मित्रांनो. अजून काय तुम्हाला इतरांना सल्ला द्यायचा आहे? काय नाही, आताच्या ह्या युगात पैशाला खूप महत्व आहे खरं तर. पण पैशानं माणसं विकत घेता येतात, पण त्यांचा विश्वास, त्यांचं प्रेम हे कधीच विकत घेऊ शकत नाही. म्हणून असंच आहे की विश्वास कमवा. विश्वास कमवा, त्यांची मन जपा, नाती जपा, तुम्हाला मग काय आयुष्यात कमी पडणारच नाही. वा, हे खूप मोलाचा सल्ला आहे. आणि तुम्ही काय सल्ला द्याल? मला एवढं सांगायचं की माणसं कमवा, पैसे काय आज आहेत तर उद्या नाही. माणसं कमवा, एकमेकांचे चांगले संबंध जपा. खूप कौतुकास्पद गोष्ट आहे मित्रांनो. आपण अजून एक यांची मुलाखत घेणार आहोत, त्यांच्या सौभाग्यवतींची, की सौभाग्यवतीच्या नजरेतून एका सैनिकाचं आयुष्य कसं असतं यावर बोलणार आहोत मित्रांनो. तो पुढील भागात तुम्ही ऐकाल. पण या मुलाखतीत खूप आणि रोमॅन्टिक आणि सगळंच खूप छान चर्चा झाली ना? तुम्ही दोघांनी एन्जॉय केलं ना? येस मित्रांनो, खूप कौतुकास्पद आहे. तुम्ही वेळ दिला, खूप छान चर्चा केली, इतरांना सल्ला मार्गदर्शन केलं, या सगळ्यांबद्दल खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार.